श्री स्वामी समर्थ. श्वेता झूममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रेंडिंग असलेलं हे गोल्डन मध्ये टॉप्स मध्ये असलेलं इयरिंग. तर यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर आपल्याला लागणार आहेत गोल्डन 3 mm चे बीड्स, त्यानंतर लागणार आहे बेस तार, त्यानंतर लागणार आहे 0.3 mm ची गेज वायर. तर एवढ्याच साहित्यातून आपण हे सुंदर असे टॉप्स मध्ये जे इयरिंग आहेत ते बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसतात. ट्रेडिशनल वेअर मध्ये तुम्ही यूज करू शकता. बॅक साइड पण बघू शकता. तर चला, यासाठी लागणार आहे बेस तार. तर बेस तारीपासून आपण सर्वप्रथम कानातल्यासाठी बेस तयार करून घेणार आहोत. आपण सुरुवातीला एक इयरिंग रेडी केलेला आहे. तर त्या साईज नुसारच मी इथे हा जो बेस आहे तो रेडी करून घेणार आहे. अशा पद्धतीने सुंदर बेस तुम्ही रेडी करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी बेस इथे रेडी केलेला आहे. आता आपण याला वरती थोडंसं बेंड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आणि सेम असं स्ट्रेट करून अशा पद्धतीने इयरिंग इथे आपण बेस रेडी करून घेतलेला आहे इयरिंगचा, बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, गेज वायर घ्यायची आहे. गेज वायर घेणार आहोत आपण आणि आपण हिला बेस तारीमध्ये पॅक करून घेणार आहोत स्टार्टिंगला. आणि एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून टाकणार आहोत इथे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला ह्याला राऊंड मण्यांचा अगोदर ओवून घ्यायचा आहे. जेवढे राऊंडला आपल्याला हवे आहेत तेवढे मणी आपण गोल्डन ओवून घेणार आहोत. ते आपण लावून बघणार आहोत. आपल्याला पूर्ण राऊंड रेडी करून घ्यायचा आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय करा. अशा पद्धतीने आपल्याला इथे राऊंड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे राऊंड रेडी केलेला आहे, बघू शकता. आता आपल्याला ह्याला इथे क्रॉस करून घ्यायचं आहे. आणि आपला सुंदर असा राऊंड इथे रेडी झालेला आहे. आता याला आपण साईडला थोडंसं पॅक करून घेणार आहोत. आपल्याला राऊंड पॅक करताना थोडंसं व्यवस्थित पॅक करायचं आहे, जेणेकरून बेस तार आणि राऊंड दिसून नाही येणार.
मणी त्यावर बरोबर मापात झाली पाहिजे, कारण बेस तारची जी तार आहे ती खालची आपली दिसली नाही पाहिजे इयरिंग मध्ये. अशा पद्धतीने 2-3 मणी सोडून आपण नेक्स्ट पुन्हा सेम करून घेणार आहोत. अशा पद्धती पुन्हा 2-3 मणी सोडून आपण इथे या पद्धतीमध्ये पॅक करून घेणार आहोत. खूप हार्डली देखील पॅक नाही करायचं ह्या इयरिंगला, जेणेकरून आपला जो राऊंडचा शेप आहे तो व्यवस्थित वाटणार नाही मग. अशा पद्धतीने हा राऊंड आपला रेडी झाला आहे, बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, एक साइडनी मणी आपल्याला यावरती ऍड करायची आहे. तर आपण बॅक साइडनी तार इथे ह्या साइडला टर्न करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला आता 2 ते 3 मणी बसवायचे आहेत. आपण मणी ओवून घेणार आहोत आणि इथे बघणार आहोत असे 2 मणी आपले इथे व्यवस्थित टच होत आहेत. समोरच्या लाईनला आपण पुन्हा काढून घेऊन बॅक साइडने तार घेऊन पुन्हा आता वरच्या साइडने ठेवून 2, 3 ते 4 मणी आपण पुन्हा ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीत आपण पुन्हा समोरून तार पास करून घेतलेली आहे आणि रिपीट बॅक साइडने घेऊन पुन्हा आता आपल्याला इथे एक 4 ते 5 मणी ओवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने समोरून आपण पॅक करून घेत चालणार आहोत आणि बॅक साइडने पुन्हा तार काढून घेणार आहोत. पुन्हा फ्रंटनी वरून मनी जॉईंट करून घेत आहोत. सेम प्रोसेस एंडिंग पर्यंत करून घेणार आहोत. आता पुन्हा 3 ते 4 मणी आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने बघू शकता आणि सेप असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे, बघू शकता. आता मी इथे हे तार बॅक साइडने काढून घेऊन पुन्हा पॅक करून घेणार आहे इथे अशा पद्धतीने. आणि इथेच तार पॅक करून मी कट करून घेणार आहे.
एक्स्ट्राची जी तार आहे ती आपण बॅक साईडने कट करून टाकणार आहोत. आणि सुंदर असं इयरिंग तुम्ही बघू शकता स्टेपमध्ये आपलं रेडी झालेले आहेत दोन्ही देखील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते देखील सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.